नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर ही माहिती तुमच्यासाठी आनंदाचीच आहे. तर तुम्ही इकडे थंबनेलवर बघू शकतात, ऑगस्ट महिन्यात पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार. तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर नेमकी ग्राउंड संदर्भात काय अपडेट समोर आले आहेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख कधी जाहीर होईल. तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहेत. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची म्हणजे जे मुलांचं मुंबईमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या भविष्यकाळात तुमचंही होईल. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरच चांगली तयारी करणे गरजेचे आहेत. आणि ज्याही मुलांचं तुमच्यासाठी जे मी आता इंस्टाग्रामवरती एक अकाउंट उघडलेलं आहे, तर तुम्ही मला ते तुमचे पर्सनल क्वेश्चन विचारू शकाल. आणि त्याचे जे लिंक आहेत मी लवकरच तुम्हाला जे बायो असते आपलं तिचे अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला लवकरच मिळेल. तर तिथे तुम्ही तुम्ही तुमचे मला पर्सनल क्वेश्चन विचारू शकाल. आणि इकडे जास्त कमेंट्स असल्यामुळे जे आपण सगळ्याला रिप्लाय करू शकत नाहीत. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकतात राज्य राखीव पोलीस बलाचं हे परिपत्रक आहे. तर दिनांक खूप महत्त्वाचा आहे, 7/2/2025. विषय पोलीस भरती 2025. तर सर्वात पहिले जे मुलं नवीन चॅनलवर असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर इथे विषय बघू शकता तुम्ही काय आहेत. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांची रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. महत्त्वाची माहिती काय मित्रांनो, तर इथे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जी भरती प्रस्तावित करण्यात आले आहेत, म्हणजे जे आपलं SRPFचं ग्राउंड आहे, तर ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरुवात त्याची होईल. आणि काय मुलांचं म्हणणं आहे की नेमकी शिपायाचं कधी होईल, तर शिपायाचं पण आपलं होईल जुलै किंवा जून-जुलैमध्ये. आणि काय मुलांचं म्हणणं आहे की नेमकी उन्हाळ्यामध्ये का नाही, तर याच्या संदर्भात जे अजून अपडेट आलेले नाही आहेत. तर जेव्हा जी येईल तर त्याच्यामध्ये सविस्तर कळूनच जाईल आपल्याला. पण SRPF संदर्भात तर माहिती आलेली समोर ऑगस्ट किंवा सप्टेंबर ते म्हणत आहेत. आणि त्याच्यानुसारच जे ती पुढची भरती प्रक्रिया जे होईल SRPFमध्ये, तर ह्या 2 महिन्यांना समोर ठेवलंच होईल. तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये त्याच्यामध्ये ते माहिती सांगत आहेत. आणि मुलांचं म्हणणं आहे की नेमकी फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल, तर मार्चच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये जे GR तर लवकरच येणार आहेत. आणि जेही रिक्त जागेचा अहवाल आहे तर तो मागवून झालेला आहे. आणि त्याच्या संदर्भात येणार 2-3 दिवसात कळेल नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत. आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगेलच नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत. आणि 11,000 ते 12,000 पदांची भरती होईल अशी आपली अपेक्षाची आहे. भरपूर मुलांचं एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे, यावेळेस जे EWSचा कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी गेला आहे. तर ज्याही मुलांकडे EWSचं सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी मला विचारलं की नेमकी याच्यासाठी काय करावं लागतं. तर सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल. तर तुम्ही यावेळेस बघितलं असेल मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये EWSचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. तर त्याच्या संदर्भात जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती तुम्हाला देणार आहे.